तर गाईज मी आलेलो आहे शेतामध्ये. गाईज आपल्या इथं हिरवं हिरवं गवत आहे गाईज. इथं बघू शकता इथं लांगाड बी उठलेला आहे. आणि गाईज आता ही वैरण न्यायची आहे गाईज. आपल्याला इथं खोड घातलेला आहे गाईज आईने. तर आता ही गाईज भारा बांधायचा आणि घेऊन जायचं गाईज. ओके चला गाईज. हे गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी सध्या गेलतो लोह्याला. कुठं हां लोह्याला गेलतो गाईज. कारण माझा डिस्प्ले गेलता गाईज, याच्यामुळे गेलतो मी. आणि डिस्प्ले टाकून आणला गाईज. आणि मी 4-5 दिवस झालं कामाला गेलतो गाईज, याच्यामुळे मी ब्लॉग बनवला नाही. तर गाईज आता मी ब्लॉग बनवतोय आणि 2 दिवस झाले गाईज मी ब्लॉग टाकला नाही माझा. तर गाईज आता मी शूट करतोय. तर बघू शकता गाईज आपली इथं आई आहे आणि इथं गाईज गाय आणि कोण आहे तिथं शेळी आहे. आताच गाईज मी लोह्याहून आलेलो आहे आणि गाईज आताच मी डिस्प्ले टाकलेला आहे. मी गाईज माझा फुटला होता डिस्प्ले, माझ्या बहिणीने फोडला होता. गाईज कशाची भाजी आहे? गवारीच्या शेंगा भाजी आहे, शेंगदाणे टाकून केली. तर गाईज इथं आपलं गिंबल पण आहे. आधी खायची खात तर नाही माय खाय आधी. तर गाईज मी चाललेलो आहे शेतामध्ये. बिकॉज गाईज आपल्याला वैरण आणायची आहे, जे की असतं आहे गाईज कडबा. तर गाईज चला आपण जाऊ शेतामध्ये आणि गाईज असा कडबा आणून गाईज. ओके सकाळी गाईज माझ्या आईनी आणि सकाळी गाईज माझ्या आईनी आणि पप्पानी आणलं आहे गाईज. आणि गाईज तुम्हाला दाखवू इच्छितो मी की गाईज आपला सेटअप आता इकडं आलेला आहे. कारण गाईज इथे आपलं तर हे टाकलेलं आहे गाईज, हे जे चारा आहे आपल्या गाईचा ते इथं टाकलेलं आहे गाईज. तर आता आपल्याला दुसरीकडे कुठं गाईज सेटअप लावावं लागणार आहे. तर गाईज चला आता आपण जाऊ शेतामध्ये. तर गाईज मी आलेलो आहे शेतामध्ये. गाईज आपल्या इथं हिरवं हिरवं गवत आहे गाईज. इथं बघू शकता इथं लांगाड बी उठलेला आहे. आणि गाईज आता ही वैरण न्यायची आहे गाईज. आपल्याला इथं खोड घातलेला आहे गाईज आईने. तर आता ही गाईज भारा बांधायचा आणि घेऊन जायचं गाईज. ओके चला गाईज. तर गाईज मी आलेलो आहे घरी आणि गाईज मी तेवढा कडबा आणलेला आहे. बघू शकता तुम्ही वरच्या पेंड्या आणल्यात गाईज मी. आणि गाईज माझे केस असे झाले आहेत. आपल्यासोबत दादा पण आहेत गाईज. काय केलं मग आज मी? काय केलं लग्नात? काय काय खाला होतं? इकडे काय काय खाला? तर गाईज आजू पण एक पेंडा आलेला आहे. काढायला दादा काढायत. तर गाईज अजून एक पेंडी आलेली आहे, मोठा भारा. तर आता ते डायरेक्ट जाणार आहे गाईज मध्ये. आणि गाईज आपली इथे शेळी पण आहे बघू शकताय. आणि गाईज दादा म्हणजे आपले पप्पा गाईज हे आणणार आहेत एक कोंबडी, ती आता गाईज आम्ही खाणार आहोत. ओके चिकन. तर गाईज आता बघूत. ओके आणतील तर गाईज आणण्याला तर खाणार आहे गाईज. ओके तर गाईज दादा पण गेलते लोह्याला नाही गाईज, पालमला गेलते. पालमला एक लग्न होतं गाईज, याच्यामुळे गेलते. तर गाईज आता ते आलेले आहेत आणि लग्न लावून गाईज मी कामाला गेलतो आणि 600 रुपये गाईज या डिस्प्लेमध्येच गेले माझे याच्यामुळे. आणि गाईज त्या 600 रुपयाचं मी बूट घेणार होतो गाईज. तेव्हा माझा बूट असा झालेला आहे, काळा नाही गाईज, माझा पांढरा बूट आहे. आणि आता गाईज माझा तो बूट एक्सपायर झालेला आहे. काय जर थोडं दिसायला मध्ये दिसलं तर दिसलं, जाऊ दे. ते लय काय दिसायला अंधार फ्लॅश वाढे. आता तर गाईज माझा बूट पण मी आणणार आहे गाईज. ते गाईज बूट आणण्यासाठीच मी 600 रुपये कामाला गेलतो गाईज, पण त्याचा डिस्प्लेच लागला गाईज मला. तर आता गाईज काम करून मी लीड रिचार्ज करणार आहे. बिकॉज गाईज मला घरचे सपोर्ट करत नाही. तर गाईज आता आधी सपोर्ट केले ते गाईज 32,000 दिले ते मला, जे की बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. तर आता मी लीड रिचार्ज करतो गाईज आणि काम चालवतो गाईज. ओके. आणि गाईज आपल्यापाशी दादा पण आहेत. दादा काय चालेल, बरी आहो की नाही? काय बरी आहो, वाईट का नाव? मी इथे झोपत आहे नाही का. तर गाईज ह्या मोठ्या याची खोली आहे. तर गाईज मी झोपतो. आणि गाईज हे पण ब्लॉग छोटा होणार आहे, तर बघून घे गाईज. ओके तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.